उपयोग आहे माऊलीच्या शिदोरीचा. एक मिनिट. आपण कुठले माऊली? मी वर्धेची आहे वर्धेचे का? आणि महाराजांचे निस्सीम भक्त आहे. दरवर्षी आम्ही महाराजांना सार करायला येतो आणि येताना त्यांच्यासाठी लाडू चिवड्याचा, जसा आपल्या घरचा पाहुणा जातो कुठे तर त्याला जशी शिदोरी देतो तशीच आम्ही महाराजांसाठी ही शिदोरी घेऊन जातो. किती वर्षाले सलग तुम्ही येत आहे? आता हे 5 म्हणजे येणं तर नेहमीच आहे, पण माऊलीच्या पालखीत 5 वर्ष झाले. तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्यासोबत. बघा, माऊलींसाठी, या माऊलींनी श्री संत गजाननसाठी शिदोरी आणली आणि त्यांचं म्हणणं असं की दरवर्षीप्रमाणे त्यांनी आणलेली शिदोरी ही माऊली सोबत घेऊन जातात, कारण की माहेरी जाताना त्यांना शिदोरी नसते, पण या माऊलींनी त्यांच्या शिदोरीची कमतरता परिपूर्ण केली. याच्यामध्ये लाडू चिवडा आणि त्यांना आवडणारी चिकन सुपारी आहे. लाडू चिवडा आणि चिकन सुपारी जे कृष्णा पाटील त्यांना देत होते. बरोबर बरोबर. तर ही अशी शिदोरी आहे. इथे गर्दी खूप आहे. आम्ही आता नागझिऱ्याच्या रोडवर देऊ. आता तुम्ही पायदळ कुठपर्यंत जाता? नागझिऱ्यापर्यंत. नागझिरीपर्यंत पायदळ जाणार आहे. माऊलींवरती श्रद्धा ठेवून हो. नेमकं तुमच्या मनाला किती भावना, किती आनंद तुम्हाला व्यक्त होतोय तुम्ही सांगू शकता? नाही सांगू शकत. नाही, सावकाश माऊली, मी समजू शकतो तुमच्या भावना, कारण की माऊलीवरती श्रद्धा आहे. ती श्रद्धा खूप अपाट आहे तुमची. त्या अपाटामध्ये तुम्ही बघू शकता माझ्यासमोर माऊलींचे अश्रू अनावर झालेत. का तर फक्त माऊलींवरती श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा भावनेतून असते, मनातून असते, ना कुठं लिहिलेलं ना कुठं बोललेलं. नावाने होती, रात्र त्यांच्या नावाने होती. सकाळ आणि रात्र जर माऊलींच्या नावाने होत असेल तर ही भक्ती कुठं असेल? हा भक्तीचा महासागरचा सैलाब कुठं असेल? ही श्रींच्या श्रद्धेचा स्थान हा खूप महत्त्वाचा आहे. हे इथं आलेले प्रत्येक बघा, लहान मुलं, चिमुकले, ज्येष्ठ व माझ्या वयाचे तरुण सुद्धा इथं आलेले आहेत, पण माऊलींच्या अश्रूचा अनावर इथं सुद्धा झालाय. का तर फक्त भक्तीचा हा जो स्थान असतो हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये थांबलेला असतो. जय गजानन माऊली. जय गजानन.